आमच्या कानावर आलं बरं का की कावेरीला जेलमध्ये जावं लागलं म्हणून. म्हणजे केस बिस तर झाली नाही ना, कोर्टानं पुढची तारीख दिली आहे वाटतं. हे तुला कशाला हव्यात नसत्या चौकशा? चहा झालाय पिऊन? झालाय? मग पैसे दे आणि निघ. पैसे लाव की खात्यात. अरे कुठलं खातं? एक तर पैसे द्यायचे नाहीत आणि नसत्या चौकशा करायच्यात. चल पैसे काढ. हे तात्या एवढं काय झोंबले? हा हे घे, हे तुझे पैसे घे. हा चला निघा, शहाणपणा शिकू नका मला. तात्या अरे नको चिडूस, अरे पण लोक ती बोलणारच ना. मला एक सांग, तू कोणाकोणाची तोंड बंद करणार आहेस? यावर माझ्याकडे एक उपाय आहे. तू कावेरीचे लग्न लावून दे. तिच्या आयुष्याची घडी नीट बसवून दे. तात्या गावातली लोक काय बोलतच राहणार. एकदा का लग्न होऊन दुसऱ्या गावी गेली ना की नव्याने आयुष्य सुरू करेल बघ. अरे पण माझ्याकडे एक स्थळ आहे. तू म्हणत असेल तर कांद्या पोह्याचा कार्यक्रम उरकून टाकूया का? हे बघ नेहा, माझ्या सगळ्या मीटिंग जे मी पर्सनली अटेंड करणार होते ना त्या रिस्केड्यूल कर. आणि आदित्य सर ज्या कॅफेला भेट द्यायला जाणार होते तिकडे मी आता जाते. ओके मॅडम. अरे इतक्या घाईघाईत मीटिंगला निघालात वाटतं. हे काय? कावेरीच्या जागी अजून कोणालाच अपॉइंट केलं नाहीये तुम्ही. असं कसं? करायला पाहिजे ना. इतक्या घाईघाईने त्यांना घालवलं तर कोणाला तरी त्यांच्या जागी अपॉइंट करायला पाहिजे ना. हे बघ राज, तुला जे काही बोलायचंय ना ते घरी बोल. इथे ऑफिस मध्ये तमाशा करू नकोस. ऑफिस मध्ये तमाशे नको. खरं तर माझं तुझ्याकडे काम. आज एक पार्टी अरेंज करायची. माझ्या सगळ्या गेस्टना बोलाव. कोणाला ते कळलं का? कावेरी यायच्या आधी जे गेस्ट असायचे ना त्या सगळ्यांना बोल. काय का बघतोयस असा राज? काय प्रकार आहे हा? परत दारू प्यायला लागलायस, हत्या करायला लागलायस. तुला काय सिद्ध करायचंय असं वागून? काय झालं? नाही आवडला राजवर्धन? नाही आवडला? गो अहेड, फायर हिम फ्रॉम युअर लाईफ. असेल हिम्मत तर सांगा ना त्याला. असेल हिम्मत तर काढून टाक त्याला आयुष्यातून. सांग त्याला तोंडावर की मला जसा हवा आहे तो हा राजवर्धन नाहीये. तुझ्या या बिझनेस मधून कमावलेल्या इस्टेट मधून बेदखल करून टाक त्याला कायमचं. हा सांग ना त्याला. हा राजवर्धन मला अजिबात आवडत नाहीये.
आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला, सांगून टाक. आणि सांगितलंस तरी मला काही फरक पडणार नाही, बिकॉज आय डोंट केअर व्हॉट युअर इन कर. ताई, मी पुन्हा एकदा जाऊन आले त्या कुरिअरवाल्यांच्या ऑफिसला. अगं ते म्हणतात त्यांच्याकडून पत्र पोचलंय. त्यांच्या स्टेटस मध्ये सुद्धा डिलिव्हर्ड दाखवतंय. मी काय म्हणते, तू पुन्हा एकदा त्या वैदेहीला फोन करून विचार ना. पुन्हा फोन करून कसं विचारू? ती नाही म्हणतीये ना. मिळालं असतं तर सांगितलं असतं तिने. खोटं का बोलेल ती? काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, जाऊ दे. नाही नाही, जाऊ दे कसं. मी काय म्हणते, तू पुन्हा पत्र लिही. आपण पुन्हा पाठवूयात त्यांना पत्र. नको हा, मी नाही लिहिणार पत्र भित्र. ताई, तू ऐकत का नाहीस? हे बघ, आता तुझ्या मनात काय चाललंय हे त्यांना कळणं महत्वाचं आहे. आणि ते कळण्यासाठी त्यांना पत्र लिहायला हवं. पण ऐक ना माझं. ताई, हे बघ, प्लीज माझ्यासाठी लिही. माझी शपथ आहे तुला. हे घे, ही वही घे पण ना, आणि हे पेन. प्लीज लिही. तू लगेच लिही, मी पोस्ट करून येते. काय ग, काय लिहितेस? बघू मी. अहो, मीच तिला वाणसामानाची यादी सांगितली होती. काय काय लिहायचं ना ते सांगत होते. हो का? तुम्ही हातपाय धुवून घ्या ना, मी चहा टाकते तुमच्यासाठी. बर. कावेरी, लिह. 3 किलो तांदूळ, 4 किलो गहू, शेंगदाणे, मूग आणि वाटाणे लिहिलेस? हो हो. बर, 3 किलो साखर पण लिह. ताई, अगं 3 किलो लिही. तू 2 किलो लिहिलंस. हा, नीट लिही ना. आदित्य, काकी, काय रे? काय कसं वाटतंय तुला आता? ठीक आहेस ना? काकी, मी बरा आहे. मला काय झालं? म्हणजे अरे, तू ऑफिसला पोहोचला नव्हतास म्हणून तुझ्या मोबाईल वरती फोन केला मी.
तर सानियाने घेतला आणि ती मला म्हणाली की तुला खूप अनइझी होतंय, डॉक्टरकडे घेऊन जाते वगैरे. सानिया म्हणाली. असंच करतो तो. कोणाला काही सांगतच नाही. काकी हा ना असं दाखवतो की ह्याला काही झालेलंच नाहीये. पण खरं सांगायचं ना काकी, तर त्याला ना कामाचं खूप जास्त प्रेशर आलं. हो, आदित्य रात्रभर झोपत नाही आणि सकाळी उठला ना की त्याला ताप भरलेला असतो. मी नेहमी सांगते की आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया, तर तिथेही जायला तो नाही म्हणतो. तर मी त्याला म्हंटल की मी हे सगळं जाऊन काकींना सांगे ना, तर काकींनाही सांगू नकोस असं म्हणाला तो. काकी, बरं झालं तुम्ही इथे आलात. आता तुम्हीच काय ते समजावा आदित्याला. आदित्य, काय रे? काकी अगं, बरा आहे मी आता. इतकी काही तब्येत बिघडली नव्हती माझी. आता बरं वाटतंय. ही उगाच जास्तच काळजी करते. अरे बरोबर आहे तिचं. तब्येतीला सांभाळायला नको का आदित्य? हो काकी. तेच ना काकी, मला तर ना कळतच नाही की आदित्यने कामाचं एवढं प्रेशर का घेतलंय. काय रे आदित्य? ते मला माहितीये, कावेरी नाहीये, राजवर्धनी नाहीये, त्यामुळे सगळं काम आपल्या दोघांवर पडलंय. पण तू एकटा नाहीयेस ना बाळा, मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण दोघं मिळून सांभाळू सगळं. बरं आदित्य, मी ना तुला एक विनंती करायला आले होते रे. अगं विनंती काय करतेस काकी? सांग ना काय करायचंय. माझ्यासाठी प्लीज गुहागरला जाशील? गुहागरला मी जाईन, पण कशासाठी? कावेरीला भेटू मी. मला खूप काळजी वाटते तिची. म्हणजे मी त्या दिवशी फोन करायचा प्रयत्न केला रे, पण तिच्या तात्यांनी बोलून नाही दिलं मला. फोन कट केला. जरा बघून ये, म्हणजे आपल्याकडनं कोणीतरी जायला हवं ना. मग काय परिस्थिती आहे तिकडे, म्हणजे ती काय करतेय, काय चाललंय तिचं. जरा स्वतः जाऊन बघून येतो. राजला सांगितलंच तर मी. पण सध्याची राजची परिस्थिती काय माहितीये ना तुला, कसा वागतोय तो. काय ना, तू स्वतः गेलास ना, म्हणजे मग माझ्या डोक्याला चिंता नाही. जाशील का रे प्लीज? ठीक आहे काकी, मी जाईन. मी उद्या सकाळीच निघतो. हा, थँक्यू. आणि आदित्य, एकटाच जा. हो काकी. बाय. अहो, काय झालं?
बघितलं तर काय अवस्था झाली आहे पोरीची ती. हे सगळं ना तुमच्या आडमुठेपणामुळे झालंय. अगं माझा कसला आडमुठेपणा? हो मग काय, कसं कळत नाही हो तुम्हाला? तुम्ही फार फार तर तिला शरीराने इथे अडकवून ठेवाल, पण मनाचं काय? अहो, तिचं मन अजून तिथेच अडकलेलं आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी तिचं तिथे अडकलेलं मन तुम्ही इथे कशातही रमवू शकणार नाही. तुम्हाला तिला खरंच आनंदात बघायचं असेल तर तुम्हाला तुमचा आडमुठेपणा सोडावा लागेल. पुरे असं आहे ना, आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे काय होणार हे माहित नसतं तरी सुद्धा माणूस जगतो. पण माणूस जर एखाद्या गोष्टीत अडकून राहिला ना तर मात्र कठीण आहे. बाय. आपल्या आयुष्यात जी माणसं येतात जातात त्यांचा फार विचार नको करूस. हे आपलं आयुष्य आहे आणि हे आपल्याला जगायचंय. काळजी घे. तुला जितकी या नोकरीची गरज आहे ना त्यापेक्षा जास्त मला तुझी गरज आहे. कावेरी, तुझ्या आईची आठवण असलेलं घर तुझंच राहील आणि ही जबाबदारी माझी. विश्वास ठेव माझ्यावर. तात्या, कसं सांगू मी तुम्हाला? माझं फक्त मन नाही, स्वप्नही तिथे अडकलंय. कसं सांगू तुम्हाला? माझं अख्खं आयुष्य तिथे अडकलंय.